पदाधिकारी जे आहेत त्यांचं आपण डिबेट आपण घेणार आहोत हं. लवकरच. तर त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? मॅडम इट्स रिअली अप्रिशिएबल आणि माझं हे म्हणणं आहे, की हे जनतेमध्ये व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हे फेस करण्याची जी ताकद आहे ना, या जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यात आहे का हे फार महत्वाचे आहे. कारण ही लोकं जे आहेत ना, हे फार भित्रट लोकं आहेत मॅडम. कारण यापूर्वी जे आहे ना, हे बोलतात एक आणि करतात एक. तुम्हाला माहीत असेलच, की यापूर्वी देखील जे आहे ना, हे साईनाथ बाबर वगैरे ज्या गोष्टी त्यांचा अजेंडा वेगळा असतो मॅडम. कारण ह्या लोकं समोर येण्याची फेस करण्याची त्यांची ताकद नाहीये. त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा यापूर्वी आमदारकीमध्ये उचलला होता. त्यानंतर त्यांनी आंदोलन केले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक मुस्लिम समाजाला वेठीस धरलं होतं, की तुम्ही जर का अजान दिली, तर आम्ही तुमच्या मस्जिदीसमोर येऊन जे ना हनुमान चालीसा हे करू. पण तुम्ही बघा आता मागच्या काही दिवसापासून मशिदीसमोर येतात आणि त्यांना हात मिळवतायत, की बघा माझ्याकडे विचार करा. तर काय तुमची भूमिका? म्हणजे तुमचे सिद्धांत काहीतरी आयडिओलॉजी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे काम बोलतायत म्हणून जे बोलणारे लोक आहेत ना, त्यांना पण येऊ दे ना, कळू दे. आम्ही पण विचारू प्रश्न. तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये कशासाठी पाठवलं होतं? गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी पाठवलं होतं का जनतेचे प्रश्न हे करण्यासाठी? त्यांच्यात जर हे फेअर हे असेल ना मॅडम, त्यांचं उत्तर देण्याची हिंमत असेल ना, तुम्ही हे ठेवावं आणि जनतेच्या समोर ठेवा. लोकं पण डिसाईड करतील, की आपण ज्यांना निवडून देत आहोत ना, ते कोणत्या टाइपचे लोक आहेत. कारण हे लोकं जाऊन जेव्हा बाहेर काहीतरी असं आडसण बोलणार असतील ना मॅडम, तर लोकांना कळेल. कारण लोकप्रतिनिधीवरून त्या लोकांची मतदारसंघाची इमेज बनते, की आपण कशा लोकांना निवडून देणार. आणि असे प्रश्न हेल्दी डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीचे इव्हेंट होणं फार आवश्यक आहे. यूएस सारख्या प्रोग्रेस डेव्हलपमेंट कंट्रीजमध्ये अशा पद्धतीचे लोक होतात, की तुम्ही कोणाला निवडून देणार त्यांचे डिबेट लाईव्ह होतात. हे कन्सेप्ट इथे यावं आणि जर पुणे लोक जर हे करत असेल ना, इट्स रिअली अप्रिशिएबल आणि मला वाटेल, की आमच्या कोंबड्याच्या भल्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त मोठं काही पाऊल होणार नाही ते.